नवी मुंबईतील सीबीडी प्रभाग क्रमांक 28 मधून शिवसेनेच्या 3 उमेदवारांना विजयी करण्याच्या उद्देशाने आयोजित मार्गदर्शन सभेत शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी जोरदार हल्लाबोल केला। दीपाली घोलप, वंदना शिंदे आणि जसपाल सिंग अटवाल या तिघांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचे आवाहन करताना नाहटा यांनी थेट आरोप केला की सीबीडी क्षेत्राचा विकास गेल्या अनेक वर्षांपासून फक्त भ्रष्ट घराणेशाहीमुळे रखडलेला आहे। सीबीडी मध्ये यापूर्वी शिवसेनेचा नगरसेवक नव्हता कधी एवढ्या नजीकच्या भूतकाळामध्ये। सुदैवानं यावेळी अतिशय उत्साही असे 3 उमेदवार आम्हाला मिळालेले आहेत। जसपाल अटवाल जे आहेत हे अतिशय कायद्याचं ज्ञान असणारे, उत्साही आणि 24 तास उपलब्ध असणारे अशा प्रकारचे आमचे उमेदवार आहेत। आणि त्यांची ख्याती तशीच आहे की 24 तास उपलब्ध असणारा आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करणारा असा हा उमेदवार आहे। आमच्या झोपडपट्टी विभागामध्ये महिलांमध्ये अनेक वर्ष काम करणाऱ्या शिंदेताई आमच्या उमेदवार आहेत आणि शिवसेना पुरस्कृत आमच्याच उमेदवार घोलपताई आहेत। असे 3 उमेदवार आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत। आता काय झाले की या ठिकाणी आता जे उमेदवार दिलेले आहेत हे 3 उमेदवार राष्ट्रवादीतून दिलेला आहे आणि इथल्या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी, आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी ज्या लोकांना उमेदवारी द्या असं म्हटलेलं होतं आणि ज्यांचा तो क्लेम होता, त्यांनी आयुष्यभर भाजपचं काम केलेलं आहे, त्यांना टाळून जे काल आले त्यांना तिकीट दिलं। त्यामुळं भाजपचे मूळ कार्यकर्ते, संघाचे मूळ कार्यकर्ते हे सगळे शिंदे साहेबांच्या आणि शिवसेनेच्या पाठीशी उभे। ती देखील आमची मोठी ताकद आहे। ही दोन्ही ताकद आमच्याकडे, आमची भाजपशी लढाई नाहीये। काल जे म्हणजे एका घराण्याची लढाई आहे, ज्यांनी भाजपचं कातडं पांघरलेलं आहे, त्या कातडं पांघरलेल्या लोकांची आमची लढाई आहे आणि भाजपची त्यांच्याशी लढाई आहे। त्यामुळं हे 3 उमेदवार निश्चितपणानं निवडून येतील। दुसरं, सीबीडी हा अतिशय सुशिक्षित, सेल्फ सफिशियंट लोकांचा मतदारसंघ आहे। हे लोक स्वयंभू आहेत, त्यांना फक्त चांगले उमेदवार पाहिजे। छोट्या मोठ्या अडचणी आल्या तर उपलब्ध होणारा आणि प्रस्थापित जे आहेत ते प्रस्थापित उमेदवार जे भाजपच्या नावाखाली उभे राहिलेले ते कधीही उपलब्ध होत नाही। त्यांचा नेहमी स्वार्थाचा दृष्टिकोन असतो। तिकीट देताना सुद्धा घरातल्या लोकांना त्यांनी दिलेला आहे। त्याच्यावरचा राग निश्चितपणानं यावेळी सीबीडी मध्ये निघालेला दिसेल आणि शिवसेनेचे सगळे उमेदवार या ठिकाणी निवडून येतील। घोलप साहेब, तुम्हाला मी माहिती म्हणून सांगतो, 15 वर्षे कामं बंद होती मी गेल्यानंतर, पण आम्ही शिंदे साहेबांच्या मागे लागून शिंदे साहेबांनी विशेष बाब म्हणून नव्या मुंबईसाठी कंडोमोनियमची कामं महापालिकेच्या खर्चातून करण्याला मंजुरी 6 महिन्यापूर्वी दिलेली आहे आणि अनेक ठिकाणी कंडोमोनियम मध्ये कामं चालू आहेत। इथली जेवढी कामं असतील ती कामं रुटीन म्हणून, असं काही विशेष करण्याची गरज नाही, तुम्ही प्रस्ताव द्या, ती सगळी कामं चालू करण्यात येतील। कुठली कायदेशीर आर्थिक अडचण त्याच्यामध्ये नाही। या सभेला स्थानिक नागरिकांनी उत्तम उपस्थिती दर्शवली। विशेष म्हणजे सीबीडी मधील अनेक महिलांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला। स्थानिकांनीही भ्रष्ट घराणेशाहीचा मुद्दा उचलून धरला असून सीबीडी मधून घराणेशाहीला कायमचे हद्दपार करण्याचा निर्धार येथील रहिवासियांनी केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।